माता भगिनींसाठी सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजना, या योजनेसाठी शासनाच्या वतीने 1 तारखेपासून अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे आपला फोटो, आपलं आधार कार्ड, या व्यतिरिक्त आपलं रेशन कार्ड, डोमासाईल किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला हे कागदपत्र आवश्यक आहे। व उत्पन्नाच्या दाखल्याच्या ऐवजी आपण पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड एवढी कागदपत्र आपल्याला जोडायची असतात। तर आपल्याला या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर सद्यस्थितीला अर्ज प्रक्रिया सुरू आहे, परंतु आपण पाहिलं असेल की आपण नारी शक्ती दूत ॲप जे आहे ते आपण इन्स्टॉल केलेलं आहे, परंतु ते ॲप जे आहे ते सद्यस्थितीला चालत नाही। मग आपल्याला काय करायचं आहे, यासाठी एक प्रक्रिया करायची आहे। यासाठी आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या ठिकाणी सादर करणार आहे। त्यासाठी मी विनंती करेल की आपण या यूट्यूब चॅनलवरती जर प्रथमच आलेला असाल तर आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करायचा आहे। तर मी आपल्याला विनंती करेल की आपण ज्यावेळेस आपली कागदपत्र अपलोड करत आहात त्यावेळेस आपण कॅमेरा या पर्यायावरती क्लिक करता। कॅमेरा या पर्यायावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलद्वारे आपण आपल्या आधार कार्डचा असेल किंवा रेशन कार्डचा असेल तो फोटो आपण काढता। तर मी सांगू इच्छितो, ज्यावेळेस आपण फोटो काढता आपला जो फोटो आहे तो सरासरी 4 ते 5 MB एवढ्या साईजमध्ये आपला अपलोड केला जातो। मग आपण जर विचार केला तर आपल्याला जवळपास 5 ते 6 कागदपत्र अपलोड करावं लागतात। त्यामुळे आपल्याला या कागदपत्रांची जी साईज आहे MB मध्ये ती अतिशय मोठ्या प्रमाणावरती साईज होते। आणि त्यानंतर आपल्याला जर आपली कागदपत्र अपलोड करायची असतील तर अपलोड करण्यासाठी आपल्याला जो वेळ आहे तो लागतो, कारण की आपला जो डाटा आहे, आपलं जे MB आहे फोटोची साईज ती खूप मोठी होते। त्यासाठी मी आपल्याला विनंती करू इच्छितो, आपण ज्यावेळेस आपलं आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड अपलोड करणार आहात आपल्याला काय करायची, त्याची जी साईज आहे ती 1 MBच्या आतमध्ये आपल्याला साईज जी आहे ती करायची आहे। 1 MBच्या आतमध्ये जर आपण साईज केली तर आपण पाहू शकता आपल्या 5 फाईलची जी साईज आहे सरासरी 5 MB पर्यंत होते। व जर आपण फाईलची साईज जी आहे जर रिड्यूस केली नाही तर जवळपास 25 ते 30 MB एवढा जो डाटा आहे तो आपल्याला ओढला जातो, जो की आपला 5 MBच्या आतमध्येच आपली जी सर्व कागदपत्र आहेत ती अपलोड होणार आहेत। त्यासाठी मी विनंती करेल की आपण आपल्याला जर इमेज साईज जी आहे ती रिड्यूस करायची असेल तर आपल्याला फक्त गुगलवरती रिड्यूस इमेज साईज हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। प्रथम क्रमांकाची जी वेबसाईट येईल या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपली जी कागदपत्र आहेत ती रिड्यूस करायची आहेत, म्हणजे 1 MBच्या आतमध्ये आपल्याला कागदपत्र जोडून आपल्याला सर्व जी कागदपत्र आहेत ती अपलोड करायची आहेत। तर असं जर आपण केलं तर आपली जी वेबसाईट आहे किंवा आपलं जे ॲप आहे अतिशय व्यवस्थित प्रकारे चालत आहे आणि त्यामुळे मग आपण आपला जो फॉर्म आहे तो व्यवस्थित प्रकारे भरू शकतो। तर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ही बऱ्याचशा माता भगिनींना याबद्दलची माहिती नाही। तर हे जे ॲप आहे किंवा ह्याची जी लिंक आहे ती जर आपल्याला हवी असेल तर आपण याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल, त्या ठिकाणी जाऊन आपण हे ॲप जे आहे लिंक जे आहे ते आपल्याला ओपन करायचे आहे। त्या ठिकाणी आपली कागदपत्र जोडून आपल्याला हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे। अतिशय स्पीडमध्ये हे जे काम आहे ते सुरळीत चालत आहे। तर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अशाच डेली अपडेटसाठी मी आपणापर्यंत माहिती सादर करेल, त्यासाठी आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका।